मंडळी नमस्कार, मी दिनराज वाघमारे, जय भारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। एक बातमी आहे राजकीय क्षेत्रासंदर्भातली। विधानसभा निवडणुकींचा बिगुल सध्या वाजलेला आहे। अनेक इच्छुक उमेदवार आहेत, विविध पक्षांचे उमेदवार आहेत, त्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे। आणि या सर्व मोर्चेबांधणीमध्ये एक महत्त्वाची बातमी आहे। जत तालुक्यातील आरपीआयचे नेते व सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी आरपीआयच्या वतीने करण्यात आली आहे। आरपीआय हा भाजपचा एक घटक पक्ष आहे, महायुतीचा एक घटक पक्ष आहे, एनडीएचा घटक पक्ष आहे आणि रामदास आठवले साहेब हे केंद्रामध्ये या पक्षाचे मंत्री आहेत। तर त्या आरपीआयने आता जतच्या जागेवरती आपला दावा केला आहे। महाराष्ट्रामध्ये ज्या अनेक जागांची मागणी केली जाणार आहे त्यामध्ये जतची जागा ही आरपीआयला सोडण्यात यावी अशी मागणी आरपीआयचे सांगली जिल्ह्याचे उपाध्यक्ष व एक उद्योजक धडाडीचे युवा नेते जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे यांनी केलेले आहे। पत्रकार परिषदेमध्ये यांनी मागणी केली आणि विशेष म्हणजे आरपीआयच्या नेत्यांना भेटून त्यांनी या संदर्भाचं निवेदन दिले। संजय कांबळे एक आरपीआयचे दिग्गज नेते आहे। अनेक वर्षापासून राजकारणामध्ये त्यांचा मोठा अनुभव आहे। जत नगरीचे सरपंच होते, उपसरपंच होते, सलग 3 टर्म जत ग्रामपंचायतचे ते सदस्य होते। त्यांनी एक वेळ विधानसभा निवडणूक ही लढवली आहे आणि विशेष म्हणजे सर्व वर्गामध्ये, केवळ दलित समाजामध्येच नाही सर्व वर्गामध्ये मानणारा त्यांना मोठा वर्ग आहे आणि अत्यंत चांगलं काम त्यांनी केलेलं आहे। आणि संजयराव कांबळे यांचं नाव आता आरपीआय यांच्या वतीनं पुढे करण्यात आले आहे। पाहूया विकास साबळे यांनी दिलेली माहिती। जय भीम। मी विकास साबळे, जिल्हा उपाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट। आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय पातळीवर आमचा पक्ष हा एनडीएमध्ये घटक पक्ष आहे। 2014 पासून आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र ग्रामीण भागात व देश लेवलला बीजेपी बरोबर घटक पक्ष असल्यामुळे पंचायत समिती, ग्रामपंचायत, विविध सोसायट्या, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभेपर्यंत हिरारेने आमच्या सर्व रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी भाजपचे व घटक पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे। आता झालेल्या 2014-24च्या इलेक्शनमध्ये लोकसभेच्या आठवले साहेबांच्या माध्यमातून लोकसभेच्या 4 जागांची आमच्या पक्षाच्या माध्यमातून बीजेपीकडे मागणी केलेली होती, परंतु आम्हाला एकही जागा दिली नाही। तरी आठवले साहेबांच्या आदेशामुळे आम्ही देशभरातील रिपब्लिकन कार्यकर्ते भाजप व भाजपच्या सहयोगी सर्व घटक पक्षांच्या उमेदवारांच्या विजयासाठी दिवसाची रात्र अहोरात्र करून आम्ही तन मन धन लावून प्रामाणिकपणे विजयी उमेदवार करण्यासाठी व देशाला तिसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे। आता यानंतर 2024ला ज्यावेळी विधानसभेचं इलेक्शन असेल त्या इलेक्शनला आम्हाला विधानसभेला भाजपच्या घटक पक्ष म्हणून आम्हाला समाधानकारक असा चांगला आम्हाला वाटा मिळावा अशी आमची रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे। आमचा रिपब्लिकन पक्ष ज्यावेळी 99 साली काँग्रेसच्या महायुतीत होता त्यावेळी काँग्रेसकडून आम्हाला जत विधानसभेची जागा त्यावेळी सोडलेली होती। त्यावेळी आमचे सांगलीचे महापौर विवेकाप्पा कांबळे साहेब यांनी इलेक्शन लढवलेलं होतं। त्याच पद्धतीनं महायुती बरोबर आमची आता एनडीए बरोबर युती असल्यामुळे जत विधानसभा हा आम्हाला ह्यावेळी रिपब्लिकन पक्षाला सोडावा अशी आमची आग्रहाची मागणी आहे। आमच्याकडे जत शहरातील दलित पॅंथरच्या तालुकाध्यक्ष पदापासून ते पश्चिम महाराष्ट्राचे सहसचिव पदापर्यंत काम केलेले, तळागाळापर्यंत सर्व जाती समाजाला सामावून घेणारे व तरुण, युवक, आदिवासी, महिला, नवयुवक यांच्या गळ्यातील ताईत असणारे संजयराव कांबळे साहेब हे एक खमक्या व आक्रमक नेतृत्व आहे। जत ग्रामपंचायत होती त्यावेळी सलग 3 वेळा ग्रामपंचायतचे सदस्य म्हणून मोठ्या फरकाने निवडून आलेले होते। त्यांना उपसरपंच, सरपंच असा प्रशासनातला दांडगा अनुभव आहे। जतमध्ये प्रांत ऑफिस होण्यासाठी संजय कांबळे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता आणि त्याचबरोबर जत शहरातले पाणी पुरवठा असेल, स्वच्छता असेल, वाहतूक कोंडी असेल, व्यापाऱ्यांचे अनेक प्रश्न असतील, या संदर्भात संजय कांबळे यांनी मोर्चे, आंदोलने, उपोषणे, तालुका बंद, जत बंद अशा अनेक प्रकारचे आयोग वापरून प्रशासनावर दबाव टाकून हे समाजाचं काम करण्याचं एक मोठं कार्य केलेलं आहे।
त्यामुळे संजय कांबळे सारख्या आमच्या संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील कमीत कमी 80 ते 82 शाखा कार्यरत असून गाव लेवलपर्यंत रिपब्लिकन कार्यकर्ता पोचलेला आहे। त्यामुळे आम्हाला ह्यावेळी कसल्याही परिस्थितीत जत विधानसभा मिळावी अशी आम्ही आमचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्याकडे मागणी केलेली आहे। त्याचबरोबर आम्ही आठवले साहेब यांच्यापर्यंत आमचं शिष्टमंडळ घेऊन जाणार आहे। त्या आठवले साहेबांच्या मार्फत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, देशाचे पंतप्रधान, महाराष्ट्रातले फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब यांच्याकडे आम्हाला जत विधानसभेची जागा मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे। गत इलेक्शनमध्ये भाजपचा उमेदवार पराजित झालेला आहे आणि सध्याच्या इलेक्शनमध्ये भाजपची इच्छुकांची संख्या भरपूर असल्यामुळे ही जागा जर रिपब्लिकन पक्षाला संजय कांबळेंच्या माध्यमातून दिली तर आम्ही मोठ्या फरकाने विजय होऊ। त्यामुळे आम्हाला कसल्याही परिस्थितीत ह्यावेळी जत विधानसभाची जागा मिळावी अशी आमची आग्रही मागणी आहे। जय भीम।